तुम्हाला माहित आहे का की संपूर्ण महाराष्ट्राची कुलदैवत तुळजाभवानीचं मंदिर नेपाळमध्ये पण आहे आणि जिवंत कुमारी आणि तिची परंपरा काय आहे सांगतो. तर काठमांडू दरबार स्क्वेअर मधील तलेजू भवानी मंदिर हे पवित्र मंदिरांपैकी एक मानले जाते. याची स्थापना राजा महेंद्र मल्ल यांनी केली. हे मंदिर नेवारी स्थापत्य शैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. पूर्वी काठमांडूमध्ये या मंदिराच्या कळसापेक्षा उंच घर बांधण्यास परवानगी नव्हती. आणखी एक गोष्ट, हे मंदिर सामान्य जनतेसाठी वर्षभर बंद असते. ते फक्त वर्षातून एकदाच दसऱ्याच्या उत्सवात महानवमीच्या दिवशी उघडले जाते. आणि दंतकथेनुसार देवी तलेजू भवानी स्वतः राजा जयप्रकाश मल्ल यांच्या सोबत त्रिपासा म्हणजेच फाशांचा खेळ खेळत असत. पण सोबतच देवीची एक अशी अट होती की ही गोष्ट तू कोणाला सांगायची नाहीस. एकदा राणीने लपून त्यांना पाहिले. देवीला हे समजताच ती रागवून अदृश्य पावली. राजाने खूप प्रार्थना केल्यावर देवीने दृष्टांत दिला की ती शाक्य वंशातील एका लहान मुलीच्या रूपात अवतार घेईल. तेव्हापासून राजाने कुमारी निवडण्याची आणि तिची पूजा करण्याची परंपरा सुरू केली. मल्ल राजापासून सुरू झालेली ही परंपरा आजही नेपाळच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.